श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील त्याच्या राशीनुसार त्याचे जीवन हे घडत असते. आपल्या प्रत्येक यश अपयशामध्ये आपला रास खूप महत्त्वाचा हात असतो. आपल्या जीवनात जे काही चांगले वाईट घडते किंवा घडणार असते ते आपल्या राशीमधून अगोदर आपल्याला सुचवलेलं असते. आपण फक्त त्याला एवढे महत्त्व देत नाही. पण लक्षात ठेवा, आपल्या राशीचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. आपल्या राशीतील काही दोषांमुळे कधीकधी आपल्याला सातत्याने अपयश येत असते. काहींना काही शारीरिक आजाराचा त्रास असतो. तो कितीही केला तरी संपत नाही, त्यांची पाठ सोडत नाही. काहींच्या घरात दारिद्र्य येते. या सर्व गोष्टी आपल्या राशीमध्ये असणाऱ्या दोषांमुळे घडत असतात. तसेच काही व्यक्तींना प्रत्येक कामात यश येत असते. त्यांनी कोणतीही नवीन सुरुवात केली की त्यांना त्यात यश मिळते. त्यांच्या जीवनात नेहमी आनंदच असते. हे सर्व काही घडते ते त्यांच्या राशीनुसारच. आपल्या शास्त्रामध्ये एकूण 12 राशी आहेत. त्यातील 5 राशी अशा आहेत की ज्या व्यक्तींच्या या राशीपैकी एक रास आहे ती व्यक्ती भविष्यात खूप मोठा यशस्वी होतो. त्याला कशाचीही कमतरता राहत नाही. ती व्यक्ती खूप श्रीमंत होतात. त्या राशी नेमकं कोणत्या ते आपण आज पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूयात. मित्रांनो, भारतातील एका संशोधनानुसार भारतातील सर्वात यशस्वी लोकांची यादी काढून त्यांच्या राशी काढलेल्या आहेत, ज्या की जवळपास उर्वरित श्रीमंत लोकांच्या सुद्धा सारख्याच आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम क्रमांकावर रास आहे कर्क रास. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर वृश्चिक रास आहे. तिसऱ्या नंबरवर आहे कन्या रास. चौथी रास आहे मकर रास आणि 5वी रास आहे मेष रास. या 5 राशीचे लोक म्हणजेच कर्क, वृश्चिक, कन्या, मकर आणि मेष रास या 5 राशीचे लोक जिद्दीने आणि कठोर मेहनतीने जीवनात सर्व काही मिळवतात. या राशीचे लोक खूप मेहनती असतात. ते त्यांचे काम प्रामाणिकपणे करत असतात. त्यामुळेच ती लोक आयुष्यात यशस्वी होतात, श्रीमंत होतात. तुमची पण या 5 राशींपैकी कोणती एक रास असेल तर तुम्हीसुद्धा जीवनात सर्व काही नक्कीच मिळवचाल. फक्त प्रयत्न सोडू नका. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची रास कोणती हे नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.